त्या मुलीचा विचार करा. मित्रांनो, कायदा हा पुस्तकातील शब्दांवर चालतो की मानवी संवेदनेवर? नुकताच सर्वोच्च न्यायालयाने एका 15 वर्षीय बलात्कार पीडित मुलीच्या बाबतीत जो निर्णय दिला त्याने संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलं आहे. 30 आठवड्यांचा गर्भ, एम्स डॉक्टरांची भीती आणि एक अल्पवयीन मुलीचं भवितव्य. या त्रिकोणात अडकलेल्या एका केसमध्ये न्यायालयाने स्पष्टपणे सांगितलं, त्या मुलीच्या अस्तित्वाचा आणि सन्मानाचा विचार करा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या संवेदनशील प्रकरणावर आणि सर्वोच्च न्यायालयाच्या त्या ऐतिहासिक टिप्पणीवर सविस्तर चर्चा करणार आहोत. प्रकरण असं आहे की अवघ्या 15 वर्षांच्या एका मुलीवर बलात्कार झाला आणि त्यातून ती गर्भवती राहिली. जेव्हा हे प्रकरण न्यायालयासमोर आलं तेव्हा ती 29 आठवड्यांची गर्भवती होती. भारताच्या गर्भपात कायद्यानुसार साधारणपणे 20 ते 24 आठवड्यांपर्यंतच गर्भपाताची परवानगी असते. पण 24 एप्रिल रोजी न्यायालयाने या मुलीची परिस्थिती पाहून तिला गर्भपाताची परवानगी दिली होती. मात्र एम्सच्या डॉक्टरांनी एक क्युरेटिव्ह याचिका दाखल केली, ज्यामुळे या प्रक्रियेत कायदेशीर पेच निर्माण झाला. एम्स डॉक्टरांनी न्यायालयाला सांगितलं की आता गर्भ 30 आठवड्यांचा झाला आहे. या टप्प्यावर गर्भपात करणं आईच्या म्हणजे त्या मुलीच्या जीवासाठी धोक्याचं ठरू शकतं. डॉक्टरांच्या मते गर्भ आता पूर्णपणे विकसित झाला आहे आणि जन्माला आल्यास बाळ जगण्याची शक्यता जास्त आहे. डॉक्टरांनी असाही सल्ला दिला की मुलीने बाळाला जन्म द्यावा आणि नंतर ते दत्तक द्यावे. पण इथे सर्वोच्च न्यायालयाने एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला. सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉय माल्या बागची यांच्या खंडपीठाने एम्सची याचिका फेटाळून लावली. न्यायालयाने जे म्हटलं ते प्रत्येकाने ऐकण्यासारखं आहे. न्यायालय म्हणालं, एका अल्पवयीन मुलीला नको असलेला गर्भ वाढवण्यास भाग पाडणं हे तिच्या प्रतिष्ठा आणि स्वायत्ततेच्या विरोधात आहे. न्यायालयाने काही महत्त्वाचे मुद्दे मांडले. बलात्कार पीडितेसाठी कालमर्यादा नको. बलात्कारमुळे झालेली गर्भधारणा ही केवळ शारीरिक नाही तर मानसिक जखम असते. अशा प्रकरणात गर्भपातासाठी कोणतीही कालमर्यादा नसावी. कायद्यात बदल गरजेचा. काळानुसार कायदे बदलले पाहिजेत. केंद्र सरकारने 20 आठवड्याहून अधिक कालावधीच्या गर्भपातासाठी कायद्यात सुधारणा करण्याचा विचार करावा. मानसिक छळ. जर या मुलीला जबरदस्तीने आई बनवलं तर तिला आयुष्यभर त्या मानसिक त्रासातून जावं लागेल. आपण विचार करू शकतो का की त्या 15 वर्षाच्या मुलीवर काय बेतलं असेल? तिच्यासाठी तो गर्भ म्हणजे एक वैद्यकीय केस नाही तर तिच्यावर झालेल्या अत्याचाराची ती सततची आठवण आहे. समाजाचे नियम आणि डॉक्टरांची भीती एका बाजूला, पण त्या मुलीचं संपूर्ण आयुष्य दुसऱ्या बाजूला. सर्वोच्च न्यायालयाने इथे आईच्या आरोग्यापेक्षा तिच्या मानसिक आरोग्याला आणि सन्मानाला प्राधान्य दिलं आहे. न्यायालयाने माध्यमांनाही विनंती केली आहे की या प्रकरणाचं रिपोर्टिंग करताना कमालीची संवेदनशीलता बाळगावी. हा निर्णय केवळ एका मुलीपुरता मर्यादित नाही तर तो भविष्यातील अशा अनेक प्रकरणांसाठी एक आशेचा किरण आहे. न्याय केवळ कायद्याच्या कलमात नसून तो पीडितेच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याचा असतो. हेच यातून सिद्ध होतं. तुम्हाला काय वाटतं? असे संवेदनशील प्रकरणांमध्ये कायद्याने अधिक लवचिक असायला हवं का? कमेंट्स मध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर शेअर करा आणि अशाच गंभीर विषयांवरील विश्लेषणासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. दैनिक राज्य लोकतंत्र.